वहिनी, 2 मुले जन्माला घालण्यासाठी तर तुझे बजेट खूप मोठे आहे आणि नणंदेला देण्याच्या नावावर तुझा हात आकांडित झाला. दोन्ही नणंदांचे हे बोलणे ऐकून तर नंदिनीला असे वाटले जसे कोणी तिला सुई टोचली असावी. इतक्या वर्षापासून ती आपल्या सासूच्या तोंडून वांज असण्याचे टोमणे ऐकत येत होती. पण जेव्हा 2 मुले जन्माला आली तेव्हा तिने विचार केला की चला आता जाऊन तिच्या आयुष्यात कमीत कमी शांतता तरी येईल. पण येथे तर नवीनच मुद्दा सुरू झाला होता. आता सासूला 2 मुले पाहून नवीन टोमणे सुचत होते. बस आता नंदिनीला सहन होणार नव्हते. मग त्यानंतर नंदिनीने जे केले ते पाहून तर दोन्ही नणंदा आणि सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. पूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शांतता सदनाचा मुख्य दरवाजा आज खूप छान सजवला होता. दरवाजावर वैभवच्या दोन्ही बहिणी आणि आई आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. वैभव आपल्या पत्नीला रुग्णालयातून घेऊन येणार होता. त्याच्या पत्नीने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला होता. वर्षानुवर्षे अपत्यासाठी तरसत असलेल्या वैभवला आता देवाने छप्पर फाडून दिले होते, ज्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण नणंद तर दुसऱ्याच आनंदात मग्न होती. जेव्हा वैभव पत्नी आणि मुलांसह गाडीतून उतरला तेव्हा वैभवच्या आत्याने ताबडतोब एका मुलाला सांभाळून नंदिनीला आधार देत म्हटले की सुनबाई, हळूहळू चाल. बघ, सर्वजण तुझी वाट पाहत आहेत आणि किती आनंदी आहेत. नंदिनीने नजर उचलून जेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील हसू पाहिले तेव्हा तिच्या मनाला जरा असा दिलासा मिळाला जो ती 8 वर्षापासून शोधत होती. समोर उभ्या असलेल्या तिच्या दोन्ही लहान नणंदा प्रज्ञा आणि निकिता उत्सुकतेने त्यांच्या दरवाजापर्यंत येण्याची वाट पाहत होत्या. जसे दोघे दरवाजापाशी येऊन उभे राहिले तसे शालिनी यांना आत्याने म्हटले की वहिनी, तुमच्या घराचे दिवे आले. आता आरती तर ओवाळा. आता भला कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहात? शालिनी तोंड वाकडे करून बोलल्या. अरे दीदी, 2 मुले काही सोपी गोष्ट थोडीच असते. शालिनी यांच्या या वाक्यात जो टोमणा लपला होता तो नंदिनी चांगल्या प्रकारे समजली होती. नंदिनीची आरती होताच तिची लहान नणंद तळहात पसरवून म्हणू लागली, आणि वहिनी, आमचा शगुन मोठ्या मुश्किलीने आता कुठे जाऊन संधी आली आहे. पूर्ण 8 वर्षे झाली. हे ऐकून नंदिनी आणि वैभवचे डोळे भरून आले. वैभवने ताबडतोब आपल्या खिशात हात टाकला तर त्याच्या हातात 500च्या नोटा आल्या. त्याने दोन्ही बहिणींना एक एक नोट देत म्हटले, घ्या, यावेळी माझ्याकडे इतकाच रोख पैसा आहे. बाकीचा नंतर घ्या. पण प्रज्ञा आणि निकिता हट्ट धरून उभ्या राहिल्या आणि बोलल्या, आज आम्ही तर अजिबात अशात जाणार नाही. तुमचा काय भरोसा, नंतर द्याल की नाही. हे पाहताच आत्यांनी ताबडतोब दोन्ही बहिणींना रागाने झिडकारत म्हटले, अरे दोघी पागल झाल्या आहात का? 2 मुले घेऊन सून दरवाजावर उभी आहे आणि तुम्ही दोघी हट्ट घेऊन बसलात. वहिनी, काय शिकवले आहे तुम्ही आपल्या दोन्ही मुलींना? हे ऐकून शालिनी यांनी चटकन आपल्या नणंदेला म्हटले, अरे दीदी, आपले हक्कच तर मागत आहेत. मी तर चांगलेच शिकवले आहे. यात चुकीचे काय आहे? पण आत्यांच्या रागावण्यामुळे प्रज्ञा आणि निकिता यांना तेथून हटायला लागले. वैभव मुला कडेवर घेऊन पत्नीला आधार देत खोलीत घेऊन गेला आणि खाटेवर बसून बोलला, नंदिनी, आता तू घरात आली आहेस आणि आता केवळ आराम करायचा आहे. तुला येथून हलण्याची गरज नाही. यानंतर तो तसाच बाहेर आला. तसे दोन्ही बहिणींनी रागाने हात बांधून म्हटले, दादा, आत आला आहेस तर असे समजू नकोस की आम्ही असे सोडून देऊ. चला आता आमचे पैसे काढा. त्यांना पुन्हा असे बोलताना पाहून आत्यांना राग येऊ लागला. अरे तुम्ही दोघी आपल्या भावाची परिस्थिती जाणता. त्याच्याकडे नोटांचे कोणते झाड लागले आहे जिथून तोडून आणेल? दोघी सासरच्या आहात. काही लहान मुले तर नाही ना, ज्या अशा हट्ट करत आहात? आपल्या नणंदेला असे बोलताना पाहून शालिनी यांनी मध्येच बोलताना म्हटले, अरे दीदी, तसे तर आता मुलांच्या मध्येही काही बोलणे निरर्थक आहे. पण जर इतकेच होते तर जुळी मुले जन्माला घालण्याची काय गरज होती? आणि झालीच तर एक कोणाला तरी देऊन टाकायचे. दोघांना उचलून घरात घेऊन आला. ही तर तीच म्हण झाली की खिशात नाही आणा आणि बापाचे नाव राणा. आपल्या आईचे हे बोलणे ऐकून वैभव आतल्या आत जळून खाक झाला. पण आत्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. अरे वहिनी, काही तर लाज बाळगा. आपल्या मुलासाठी कसे शब्द बोलत आहात? लग्नाला 8 वर्षे झाली आणि दोघे पती पत्नी अपत्यासाठी तुमचे टोमणे ऐकत राहिले. आता जेव्हा तुम्हाला 2 नातवंडे नशिबाने मिळाली आहेत तर अमानतीमध्ये दरोड्याची गोष्ट करत आहात. मुले आपले नशीब घेऊन येतात आणि वैभव इतका कमी कमकुवत नाही की दोन्ही मुलांना भरू शकत नाही. आत्याचे जड शब्द ऐकून शालिनी काही बोलू शकल्या नाहीत आणि दोन्ही बहिणीही शांत बसल्या. पण शालिनी यांच्याशी एकांतात दोघी म्हणू लागल्या, मम्मी, आत्यांना आमच्या घरात ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे? यांना येथून रवाना करा, नाहीतर आम्ही आमच्या सासरी जाऊ. हे ऐकून शालिनी बोलल्या की आवडत तर मलाही नाही तुझ्या आत्याचे येथे येणे, पण काय करू? हा वैभव प्रत्येक वेळी यांना बोलावून घेतो आणि याही माझ्या सासू बनून बसतात.
चला मी यांना परत पाठवण्याची काही ना काही व्यवस्था करते. आत्याने दोघींचे एक एक बोलणे ऐकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणू लागल्या, वैभव तू आज मला ट्रेनमध्ये बसून दे. मला गावाकडे परत जायचे आहे. पिकाचा हिशोब होणार आहे आणि माझे पोहोचणे गरजेचे आहे. शालिनी यांनी ताबडतोब आपल्या नणंदेला टोमणा मारत म्हटले, दीदी काहीही असो, आजपर्यंत तुमच्या मनातून पैशाचा लोभ गेला नाही. आत्या शालिनी यांच्याकडे रागाने पाहत होत्या, पण काही बोलल्या नाहीत आणि वैभवसोबत आपली पिशवी उचलून गावाकडे चालत्या झाल्या. त्यांच्या जाताच प्रज्ञाने मोठा श्वास घेत म्हटले, बापरे, आता कुठे जीव भांड्यात पडला. आत्या तर प्रत्येक गोष्टीत सुरू होतात. अरे आमच्या घरचा मामला आहे, आम्ही आमचे पाहून घेऊ, पण यांना तर वारंवार मध्ये बोलायचे असते. बरे झाले की त्या गेल्या. तेवढ्यात निकिताने म्हटले की चल मम्मी, आता वहिनीकडे जाऊन आपला शगुन घेऊया. दादा येण्यापूर्वी करून घेऊया, नाहीतर तुम्ही तर जाणताच. शालिनी दोन्ही बहिणींना घेऊन नंदिनीच्या खोलीत पोचल्या. नंदिनी दोन्ही मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्या शालिनी यांनी येऊन म्हटले, अरे काय त्यांना जबरदस्ती झोपवण्याचा प्रयत्न करत आहेस? प्रज्ञाने ताबडतोब म्हटले, अरे मम्मी, यांना स्वतः झोपायचे असेल म्हणून मुलांना झोपवत आहे. निकिताने टोमणे मारत म्हटले की स्वतः झोपण्याचे निमित्त शोधत आहे ही. नंदिनी बिचारी तिघींचे बोलणे ऐकतच होती, पण काही बोलत नव्हती. शालिनी यांनी नंदिनीला कडक आवाजात म्हटले, हे सांग सुनबाई, तू मूल घेऊन घरात आलीस, पण दोन्ही नणंदाचा तू शगुन सुद्धा केला नाहीस. अरे तुला माहीत नाही का की हा आता शगुन असतो. यानंतर प्रज्ञाही म्हणू लागली, अरे वहिनी, असे एक एक करून सर्व शगुन लटकवून देशील तर आमचा तर असा हक्कच मरेल. अरे अजून तर अनेक शगुन बाकी आहेत. दोन मुलगे जन्माला आले आहेत. दोन्ही आत्यांसाठी सोन्याची वस्तू तर बनतेच. शेवटी 8 वर्षानंतर तुझी कूस उजवली आहे. यावर नंदिनी आश्चर्याने बोलली, आणि दीदी, येथे येऊन अजून तुम्हाला शगुन देऊ, पण सोन्याची वस्तू कशी मिळणार? तुम्ही लोक तर सर्व काही जाणता. हे ऐकताच शालिनीताई सुनेवर भडकू लागल्या. 2 मुले जन्माला घालण्यासाठी तर तुझे बजेट खूप मोठे आहे आणि नणंदेला देण्याच्या नावावर तुझा हात आखडता झाला. हे ऐकून तर नंदिनीला असे वाटले जसे कोणी तिला सुई टोचली असा. इतक्या वर्षापासून ती मुलांसाठी तरसत होती आणि टोमणे ऐकत येत होती, पण आता 2 मुलगे जन्माला आले तर तिने विचार केला की चला आता जाऊन तिच्या आयुष्यात कमीत कमी शांतता तरी येईल. पण येथे तर नवीनच मुद्दा सुरू झाला होता. सासूला 2 मुले पाहून नवीन टोमणे सुचत होते. तिने हळूच म्हटले की मम्मी, 2 मुले जन्माला घालणे हे आपल्या हातात तर नसतेच. तर शालिनीताई ताटरून बोलल्या की मग एक सोडून यायचे ना, जर सांभाळण्याची तुमची लायकी नाही. हे ऐकून तर नंदिनीला रडू कोसळले. तेवढ्यात वैभव आत आला आणि बोलला, अरे नंदिनी, काय झाले? मम्मी, तू पुन्हा तिच्या मागे लागलीस का? हे ऐकून मम्मीने डोळे मोठे करत म्हटले, आम्ही दरवाजाचा शगुन काय मागितला? वहिनीने तर आम्हाला अश्रुवाहन सुरू केले. अरे आपला हक्कच तर मागत आहोत. शेवटी आत्या बनलो आहोत. वैभवने दोन्ही बहिणींचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्या हातात 5-5 हजार ठेवले. तर प्रज्ञाने म्हटले, चला ठीक आहे, आम्ही तुमच्या बहिणी आहोत. तुमची परिस्थिती जाणतो, हेही समजतो. यानंतर दोघी बहिणी बाहेर जाऊन बसल्या आणि वैभव नंदिनीला विचारू लागला की सांग, काय झाले होते? नंदिनीने सांगितले की दोघी सोन्याच्या वस्तूंची मागणी करत आहेत आणि सासूबाई तर असं म्हणत आहेत की जर तुझे बजेट नव्हते तर 2 मुले जन्माला का घातलीस? आईने असे म्हणण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही की हा आनंद आपल्याला किती वर्षानंतर मिळाला आहे. इतके बोलून नंदिनी रडू लागली. वैभव तिला धीर देऊ लागला आणि थोड्या वेळाने उठून बाहेर निघून गेला. वैभवने बाहेर जाऊन म्हटले, मम्मी, नंदिनी 2 मुलांना एकाच वेळी कशी सांभाळणार? प्रज्ञा, तू तुझ्या बहिणीची मदत कर आणि हवन पूजेच्या कार्यक्रमात येथेच थांबून जा. हे ऐकताच प्रज्ञाने म्हटले, अरे आपले घर सोडून मी किती दिवस थांबवू शकते? घरून वारंवार फोन येत आहे आणि दादा, तू तर जाणतोस की माझी सासू आजारी आहे, म्हणून मला तर आता जावे लागेल. प्रज्ञाचे बोलणे ऐकताच निकितानेही ताबडतोब म्हटले की वैभव दादा, मी तर अजिबात थांबू शकत नाही. घरात माझी नणंद आली आहे. मी येथे थांबून जाईन तर तिथे गोष्टी बनवतील. दोन्ही बहिणी ताबडतोब आपल्या घरी निघून गेल्या. आता वैभवला काळजी वाटू लागली की नंदिनीची काळजी घेणारे तर कोणी नाही आणि तो एकटा 2 मुलांना कसा सांभाळणार? शालिनी यांनी त्याचा चेहरा पाहून म्हटले की वैभव, जर सांभाळू शकत नव्हतास तर दोन्ही मुलांना घरात घेऊन येण्याची काय गरज होती? एकाला तिथेच सोडून द्यायचे. वैभव हे ऐकून थक्क झाला. तो रागाने दात ओठ खात बोलला, अरे आई, कशी बोलतेस? कोणी आपल्या मुलांना कसे सोडू शकते? शालिनी यांनी तोंड वाकडे करत म्हटले, जेव्हा लायकी नसते तेव्हा सोडावेच लागते. आम्ही तर 3 मुले सांभाळली आहेत आणि आम्हाला माहीत आहे किती पैसा लागतो मुलांचे पालनपोषण करण्यात. आपल्या आईचे कडू विषारी शब्द वैभवला सहन होत नव्हते. तिकडे ते सर्व आवाज नंदिनीच्या कानापर्यंतही पोहोचले आणि ती वारंवार आपल्या मुलांना पाहून रडत होती. जसा दुःखी वैभव खोलीत आला तशी ती म्हणू लागली, वैभव, आपल्या काळजाच्या तुकड्यांना कोणी कुठे सोडते का, जे मम्मी अशा गोष्टी करत आहेत?
जेव्हा मला मूल होत नव्हते तेव्हा तुमच्या आईने मला वांज असण्यापर्यंतचे टोमणे दिले आणि आज जेव्हा देवाने मला 2 मुलांचे सुख दिले आहे तर अशा गोष्टी बनवत आहेत. मला तर वाटले की त्यांना तुमच्या आनंदाने काही आनंदच नाही किंवा मग आमचा आनंद पाहून या सर्व जळत आहेत. वैभव काही बोलू शकला नाही कारण तो तर स्वतः आपल्या आईच्या शब्दामुळे आघात होता. बहिणी तर सोडून आधीच गेल्या होत्या आणि आता आईनेही हात वर केले होते. समजण्यात येत नव्हते की एकटा कसा नंदिनीला सांभाळू, कारण तिच्या माहेरूनही कोणाचे येणे त्याच्या आईला सहन होणार नाही. त्या दिवशी दोन्ही मुलांना झोपून जेव्हा नंदिनीही झोपली तेव्हा वैभव छतावर गेला. तो खूप गोंधळात होता आणि स्वतःला एकटे अनुभवत होता. त्याच्या मुठी वारंवार आवळल्या जात होत्या. आईचे शब्द त्याच्या कानात हातोड्यासारखे वाजत होते. लायकी नव्हती तर एक मूल सोडून द्यायचे. तो पुटपुटला, काय खरंच ही माझी आई आहे? त्याचे डोळे पाणावले. नंदिनीची आठवण आली तर पुन्हा उठून खाली निघून गेली. सकाळी उठताच दरवाजावर जोरात थाप पडली. शालिनीताई यांनी तसाच दरवाजा उघडला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. समोर आत्या उभ्या होत्या, कडक चेहऱ्यासह, पण डोळ्यात वादळ घेऊन. अरे दीदी, तुम्ही तर गावाकडे गेल्या होत्या ना? शालिनीताई यांनी जबरदस्तीने हसू आणत म्हटले. तर आत्यांनी त्यांच्याकडे तिरप्या नजरेने पाहत म्हटले, गेले होते वहिनी, पण परतावे लागले कारण माझ्या वैभवला एकटे सोडण्यात आले. सुनेची अशी अवस्था आहे आणि येथे लोक भेटवस्तू आणि शगुनच्या हिशोबात लागले आहेत. विचार केला, जर आज आले नाही तर कदाचित माणुसकीच मरेल या घरात. इतके ऐकताच शालिनीताई त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसू लागली, पण त्या शांत राहिल्या. वैभव धावत आला आणि आत्यांना पाहताच हसला. आत्यांच्या पाया पडला आणि जसा काही आधार मिळाला असावा तसा बोलला, आत्या तुम्ही आल्या? मला खरंच तुमची खूप गरज होती. मी तर एकटा पडलो होतो. आत्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, बेटा, जेव्हा घरात आपल्यांची विचारसरणी लहान होते तेव्हा कोणीतरी असायला हवे जे मन मोठे करून उभे राहील. चल, आता मी आले आहे, सर्व ठीक होईल. त्या थेट नंदिनीच्या खोलीत गेल्या. नंदिनी अशक्त अवस्थेत मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. एक मूल रडत होते, दुसरे कूस बदलताच जागे होत होते. तिचे केस विखुरलेले होते, डोळे सुजलेले होते. तिला अशा अवस्थेत पाहून आत्यांचे डोळे भरून आले. त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या हातात घेतले आणि अत्यंत प्रेमाने बोलल्या, बस, आता तू एक पाऊलही इकडून तिकडे करणार नाहीस. तुझी आत्या आली आहे, आता सर्व मी सांभाळेन. नंदिनीचे मन भरून आले. आत्या, मला वाटले की या घरात मी अगदी एकटी आहे, कोणी माझे नाही. आत्याने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, ज्या घरात सत्य असते, जिथे देव स्वतः उभा राहतो आणि तू एकटी नाहीस, मी आहे आणि आता कोणी तुला त्रास देणार नाही. त्या दिवसानंतर घरचे वातावरण हळूहळू बदलू लागले. आत्याने पूर्ण घराची सूत्रे हातात घेतली. नंदिनीला वेळेवर जेवण, मुलांची काळजी, औषधे, सर्व काही व्यवस्थित झाले. दुसरीकडे शालिनीताई आतल्या आत जळत होत्या, पण आत्यांसमोर त्यांचे काहीच चालत नव्हते. खोलीत लपून दोन्ही मुलींशी त्या आपल्या नणंदेची वाईटाई करत होत्या आणि हिला कोणी बातमी दिली जी तोंड उचलून पुन्हा आली वाटते. हिचा अपमान आणखी करावा लागेल. पण यावेळी सांभाळून दिवस सरत गेले आणि हवन पूजेच्या एक दिवस आधीच प्रज्ञा आणि निकिता पुन्हा घरात आल्या. येतात दोघींनी तोच जुना राग आळवायला सुरुवात केली. प्रज्ञाने हसत म्हटले, दादा, यावेळी तर काहीतरी मोठे असायला हवे. शेवटी दोन मुलांचे बाप बनला आहेस. आमची ही तर इज्जत आहे समाजात. निकिताने ताबडतोब जोडले, आणि आत्याचा हक्क तर सर्वात मोठा असतो. यावेळी तर सोन्याचे काहीतरी बनलेच पाहिजे. रिकाम्या हाताने नाही जाणार आम्ही. वैभवने यावेळी फक्त त्यांच्याकडे पाहिले, पण काही म्हटले नाही. त्याची शांतता सांगत होती की आत किती राग भरलेला आहे. दुसऱ्या दिवशी हवनपूजन सुरू झाले. घर पाहुण्यांनी भरलेले होते. मंत्रांचे आवाज गुंजत होते, पण त्या शांततेच्या मागे एक वादळ लपलेले होते जे बस फुटणारच होते. हवन संपताच प्रज्ञाने अचानक सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हटले, तर दादा, आता सांग, आत्यांसाठी काय गिफ्ट ठेवले आहे? अशी संधी वारंवार थोडीच येते. पूर्ण वातावरण एकदम शांत झाले. सर्वांच्या नजरा वैभव आणि नंदिनीवर टिकल्या. यावर नंदिनी हळूहळू उठली. तिने मुलांना आत्याकडे सोपवले आणि सर्वांसमोर येऊन उभी राहिली. वा, तलवारीच्या धारीसारख्या शब्दात बोलली, दीदी, तर हे सांगा की आज कोणत्या तोंडाने आपली भेटवस्तू मागत आहात? हे ऐकताच सर्वजण थक्क झाले. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुमचे भाऊ तुम्हा दोघींना इथे थांबण्यासाठी सांगत होते, तेव्हा तर कोणी नाही थांबले आणि आज शगुन घेण्यासाठी ताबडतोब धावत आला. आता तुम्हाला सवड झाली. वहिनीची कोण काळजी घेईल याची काळजी नाही. आज आत्यांनी हक्काची गोष्ट केली आहे आणि तर मलाही विचारायचे आहे की तुम्ही आत्याचे कर्तव्य कोणते निभावले? या मुलांची काळजी घेण्यासाठी तर एकही आत्या येते नव्हती. येते होत्या तर केवळ लक्ष्मी आत्या, ज्या तुम्हा लोकांचा अपमान झाल्यानंतरही परत आल्या आणि सर्व काही सांभाळून घेतले. प्रज्ञाने रागाने म्हटले, वहिनी, आम्हाला शिकवू नका. आम्हाला माहीत आहे की हे सर्व तुला कोणी शिकवले आहे
आणि तिने बोट दाखवून आत्यांकडे इशारा केला. आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, हे सर्व आत्यांचे शिकवलेले आहे. या नेहमी आमच्या घरात आग लावायला आल्या आहेत. भाऊ बहिणींच्या मध्ये विष पेरतात. यांनीच तुला आमच्या विरोधात केले आहे. निकिताही बोलली. नाहीतर आमच्यासमोर वहिनी इतकी जीभ चालवत नव्हती. ही सर्व यांचीच चाल आहे. इतके ऐकताच वातावरण जड झाले. पण तेवढ्यात अचानक वैभवचा आवाज उठला. बस, एक शब्दही पुढे नाही. खूप झाले तुमच्या खाली घसरण्याचे. त्याच्या आवाजात इतका राग होता की सर्वजण दचकले. आजपर्यंत मी गप्प होतो कारण तुम्ही माझ्या बहिणी आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे वाटेल ते बोलणार आणि मी डोके टेकवून ऐकत राहीन. प्रज्ञा बोलली. दादा तुम्हीही? वैभव गरजला. हो मीही, पण मी तुमच्या बाजूने नाही, सत्याच्या बाजूने आहे. नंदिनीने 8 वर्षापर्यंत सर्व सहन केले आहे. आईचे टोमणे, तुमच्या प्रत्येक गोष्टी, दिवसाचा अपमान, पण आता नाही. आणि जिथपर्यंत आत्यांची गोष्ट आहे, जर या आल्या नसत्या तर माहीत नाही आज काय झाले असते. तुम्ही लोकांनी तर नंदिनीला एकटे सोडून दिले होते, पण या परत आल्या तर यांनी माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना सांभाळले. आता त्याची नजर आपल्या आईवर गेली. मम्मी, तुम्ही तर एकदाही आपल्या खोलीतून निघून पाहिले नाही की नंदिनी कोणत्या अवस्थेत आहे. उलट तुम्ही तिला टोमणे देत राहिलात. 2 मुले ठेवण्याची काय गरज होती? एकाला कुठे सोडून द्यायचे? अरे लाज नाही आली तुम्हाला असे म्हणताना? मग तर भरल्या सभेत शालिनीताईंचे डोके अपमानाने झुकले. त्यांचे डोळे जमिनीकडे गेले. नंदिनीने पुढे म्हटले. दीदी, हक्क मागणे चुकीचे नाही, पण हक्क मिळवण्यासाठी कर्तव्य निभावावे लागते. तुम्ही आत्या असण्याचे कर्तव्य निभावले की नाही? आणि आज गिफ्ट मागत आहात. आता प्रज्ञा आणि निकिताचे चेहरे उतरले होते. आत्या पुढे आल्या आणि बोलल्या. वहिनी, मी तुम्हा लोकांचे बोलणे ऐकून गावाकडे परत गेले होते, पण जाणत होते की तुम्ही आणि तुमच्या मुलींनी या दोघांना एकटे सोडून दिले असेल म्हणून परत आले. पण दुःख आहे की इतक्या वर्षानंतर आजी बनूनही तुम्हाला आनंद झाला नाही. शालिनीताई पुढे कापत आल्या. त्याने सर्वांसमोर हात जोडले. सुनबाई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्याच घरच्याच आनंदाला समजले नाही. मला माफ कर. आता कधी असे होणार नाही. ही दोन्ही मुले माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पुढे होऊन त्यांचे हात पकडले. त्या दिवशी फक्त हवन झाले नव्हते, त्या दिवशी या हवनात अहंकारही जळाला होता. नातेसंबंध सुधारले होते आणि एका सुनेने आपल्या सन्मानासाठी उभे राहून पूर्ण घराला आरसा दाखवला होता.